नमस्कार मित्रांनो, आज बनवते चंदा पनीर बिर्याणी। तुम्ही बघा हा पूर्ण व्हिडिओ, तुम्हाला मस्त वाटेल आणि स्टेप बाय स्टेप आहे। पाणी गरम करत ठेवलं आहे, तोपर्यंत कांदा फ्राय होतो। कांदा मस्त शिजवून घेतला। पाण्याला उकल आलेला आहे। कांदा फ्राय करायला छोटा बासन घेतला आहे, तर 2 वेळा कांदा फ्राय करायला लागला। कारण का मोठा घेतला का असं होतं, तेल जास्त वेस्टेज जाते ना, त्याच्यात देशी घीचा यूज होणार आहे आणि तेल कमी लागेल। इकडे कांदा फ्राय केलाय, याच्यामध्ये कोथिंबीर, लिंबू आणि तेल थोडासा ऍड करते। भात 80% शिजलेला आहे, 80% तांदूळ शिजलेले आहेत। भात पाणी सगळं नितळून घेतो खाली। पनीर, खडा मसाला, टोमॅटोची पेस्ट, कोथिंबीर, मटर, मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट, दही, फ्राय केलेला कांदा, मीठ, साजूक तूप, हळद, कस्तुरी मेथी, लिंबू, हळद, घरगुती मसाला आणि गरम मसाले। बस हे पनीर, मटर, आला लसणाची पेस्ट, दही 200 ग्रॅम, टोमॅटोची पेस्ट, आता मसाले ऍड करतो। बिर्याणी मसाला, हळद, घरगुती मसाला, धना पावडर,
लाल मिरची पावडर, कोथिंबीर, कस्तुरी मेथी थोडीशी, फ्राय केलेला कांदा, त्याच्यात मीठ ऍड केलेलं आहे थोडंसं. सर्व मिक्स करून घेतो. तूप ठेवलाय गरम करत, त्याच्यात 2 चमचे साजूक तूप, आणि फ्राय केलेलं कांद्याचं तेल, थोडासा तेल, कांदा शिजवलेला, तेल गरम झालंय. थोडासा त्यात जिरा ऍड करते मी, अख्खा मसाला, आणि मॅरिनेट केलेला पनीर मटर. आता याला वाफवर थोडासा 15 मिनिटं शिजवून घेतो. कांदा मटर पण शिजवून घेतो. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे, एकदम रेड. भाजी आपली शिजलेली आहे छानपैकी, कलर पण छान आलाय, बघू शकता तुम्ही. थोडीशी भाजी साईडला काढून घ्यायची थर लावण्यासाठी. भाजी आपली रेडी आहे. भात पण या केल्या शिजलेला आहे. मी पण बिर्याणीचे थर लावूया. एक थर लावलेला आहे आणि दुसरा थर आता लावतो. मिक्स करा. दुसरा थर लावतो, भात टाकतो त्याच्यावरती. थर लावून झालेला आहे, त्याच्यात थोडासा साजूक तूप टाकलाय
आणि तळलेला कांदा वरती. आणि कोथिंबीर. थोडी कोथिंबीर. स्मोक देत ठेवलाय, झाकण देतो. अशा प्रकारे आपली बिर्याणी झालेली आहे. हा रायता बनवलेला आहे. याच्यामध्ये काकडी, कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर आणि दही ऍड केलेली आहे बघ. शकता आमची अशी बिर्याणी तयार झालेली आहे मस्तपैकी. ही बघा मस्त बनली बिर्याणी मित्रांनो. चंदा खालीस का? हो मस्त आहे. खाली वृषाली तुम्ही? हो मस्त, एक नंबर आहे. विघ्नेश सर्वात पुढे जेवतोय. कसे मस्त आहे का? टेस्टी टेस्टी पनीर बिर्याणी. मित्रांनो मस्तपैकी बिर्याणी झाली. चिकन बिर्याणीपेक्षा भारी झालेली आणि पनीर बिर्याणी एवढी भारी झाली ना, मी पहिल्यांदा खाल्ली. एक नंबर. आणि वृषाली बघा अजून जेवतोय. 3 वेळा घेतलाय, नाही तर एक टाईम पण जेवण घेणे ती. आणि इथंच व्हिडिओ एंड होते आमची. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.